नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर आइन्स्टाईन अकॅडमीच्या आइन्स्टाईन ट्युटोरियल्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जॉमेट्रीमधला एक टॉपिक आहे जो आपण या व्हिडिओमध्ये डील करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे मेन्सुरेशन. ओके, शेवटचा टॉपिक आहे, थोडासा दुर्लक्षित राहतो आणि त्यामध्ये सर फॉर्म्युलेज भरपूर आहेत. मग आम्ही ते लक्षात कसे ठेवायचे, किती टाईपचे क्वेश्चन्स आम्ही सॉल्व करायचे, किती प्रॅक्टिस करायची, हे बरेचसे क्वेश्चन्स आपल्या डोक्यात असतात. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यातले सगळे फॉर्म्युलेज एका चार्टमध्ये कसे बसवायचे, म्हणजे त्यावरून तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. दुसरी गोष्ट, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स यामध्ये बोर्डाला आलेले आहेत ते आपण बघणार आहोत आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आताच्या येणाऱ्या बोर्डाच्या एक्झामला इम्पॉर्टंट आहेत हे आपण यामध्ये बघणार आहोत. ओके, मेन्सुरेशन टॉपिक आहे. त्याचं जे वेटेज आहे 7 मार्काचं वेटेज आहे, विथ ऑप्शन 10 मार्काला हा टॉपिक येतो. म्हणजे 40 मार्कांपैकी 7 मार्क्स या एकट्या टॉपिकचे आहेत. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जर पाहाल, पहिल्या आपल्या टेक्स्टबुकच्या पेजवरती फॉर्म्युलेज दिलेले आहेत. त्या फॉर्म्युल्यामध्ये पहिला जो शेप आहे क्युबॉइड हा शेप आहे. क्युबॉइड शेप म्हणजे काय, आता इथे एक बॉक्स आहे माझ्याकडे, हा आहे क्युबॉइड. क्युबॉइड म्हणजे काय की 3 डायमेन्शनल फिगर आहे. याला एक लेंथ असेल, याला एक विड्थ म्हणजे ब्रेडथ असेल आणि एक हाईट असेल. ओके, क्युबॉइडमध्ये कुठले कुठले फॉर्म्युलेज येऊ शकतात. सगळ्यात पहिल्यांदा असेल टोटल सरफेस एरिया, पूर्ण सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया किंवा TSA शॉर्टमध्ये आपण म्हणतो. TSA म्हणजे काय असतो, सपोज या बॉक्सला मला रॅपिंग करायचं आहे, मला पेपरने या बॉक्सला पूर्ण कव्हर करायचं आहे, तर त्या पेपर मला किती मोठा पाहिजे, पेपरचा एरिया किती लागेल, तो मग झाला माझा टोटल सरफेस एरिया. पूर्ण सगळ्या सरफेसचा एरिया कॅल्क्युलेट करून तो निघतो. ओके, यामध्ये दुसरा जो आहे तो आहे लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया म्हणजे हॉरिझॉन्टली जो आपला सरफेस एरिया असेल तो यामध्ये येणार आहे. बघा, टोटल सरफेस एरिया पहिला झाला. लॅटरल सरफेस एरियामध्ये काय येतं, आता हा मी क्युबॉइड पकडला आहे, तर या क्युबॉइडमध्ये ह्या ज्या 4 साईड आहेत व्हर्टिकल, याच्या एरियाची ॲडिशन जर केली तो येतो लॅटरल सरफेस एरिया. तिसरा आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, यामध्ये समजा मला पाणी भरायचं आहे, यामध्ये मला काहीतरी मटेरियल भरायचं आहे, तर ते मटेरियल मला किती लागणार आहे हे कशावरून आपल्याला कळतं, हे आपल्याला कळतं व्हॉल्यूमवरून. ओके, आता टोटल सरफेस एरिया आलेला आहे कसा, हा फॉर्म्युला 2 × LB + BH + LH. हा कसा आलेला आहे, सगळ्या एरियाजची कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सपोज हा वरचा एरिया आहे, टॉप साईड एक रेक्टँगल आहे, रेक्टँगलची लेंथ आहे L, रेक्टँगलची विड्थ काय आहे, ब्रेडथ काय आहे B. या रेक्टँगलचा एरिया काय झाला, तो झाला LB. असे 2 रेक्टँगल आहेत, डाऊन साईड पण सेम रेक्टँगल आहे, त्याची पण साईड काय असणार आहे, त्याचा पण एरिया काय असणार आहे, LB असणार आहे. प्लस 2 साईड बघा, ही साईड आहे समजा, या साईडची ब्रेडथ आहे B आणि हाईट आहे H, सो ह्याचा एरिया काय झाला BH. अशीच याच्या ऑपोजिट साईड, त्याचा पण सेम येणार आहे BH. ओके, आता ही फ्रंट साईड राहिली आपली, लेंथ आहे L, हाईट आहे H, मग याचा एरिया काय येईल LH येणार प्लस LH. ओके, 6 रेक्टँगलचे एरियाज कॅल्क्युलेट केले. ॲडिशन जर मी केली तर 2 × LB, 2 × BH, 2 × LH. ओके, यातून 2 कॉमन काढला तर मला मिळेल LB + BH + LH किंवा HL. हाच फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे टोटल सरफेस एरियामध्ये. ओके, यापैकी जर मी हा आणि हा एरिया काढून टाकला, हा एरिया काय आहे LB आणि LB, हे दोन्ही जर मी कॅन्सल केले, राहतोय काय माझा एवढा एरिया शिल्लक राहील. या एरियामध्ये आपण काय कॉमन काढू शकतो, या एरियामध्ये मी टोटल H कॉमन काढू शकतो. ओके, म्हणजे या दोन्हीतून, आणि मी 2 कॉमन काढू शकतो, राहतंय काय मग L + B. ओके, सो 2 × L + B × H. हा झाला माझा लॅटरल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम सिम्पल आहे LBH. हे झालं क्युबॉइड. क्युबॉइडच्या बाबतीत आपल्याला हे 3 फॉर्म्युलेज मिळालेले आहेत. आता क्युबॉइडच्या नंतर नेक्स्ट काय आहे आपला, क्यूब आहे. क्यूब इज अ स्पेशल टाईप ऑफ क्युबॉइड असंही आपण म्हणू शकतो. क्यूबमध्ये काय आहे, सगळ्या साईड जर मी सेम बनवल्या, LBH या तिन्हीची सुद्धा व्हॅल्यू जर मी L घेतली तर इथे काय येईल, इथे L² येईल, इथे L² येईल, इथे L² येईल. ओके, तिन्ही L² ची ॲडिशन झाली, 3 × L², 3 × 2, मला फॉर्म्युला मिळाला 6L². सो टोटल सरफेस एरिया फॉर क्यूब असा आलेला आहे 6L². त्यानंतर लॅटरल सरफेस एरिया L + L × हा बाहेर येईल L, L + L इज 2L × L, आणि हा बाहेरचा 2 ॲज इट इज 2 × 2 4L². मला मिळाला लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब, किंवा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. तिसरा आहे व्हॉल्यूम इज L3, L × L × L. तिन्ही Lचे मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला काय मिळेल, क्यूबचा व्हॉल्यूम मिळेल. ओके, यानंतर तिसरा शेप जो आहे तो आहे सिलेंडर. सिलेंडर शेपमध्ये काय होतं, सिलेंडर शेपमध्ये एक तर त्याला
कर्ड सरफेस एरिया असेल. आता याला आपण लॅटरल सरफेस एरिया म्हणत नाही, आपण याला काय म्हणतो, कर्ड सरफेस एरिया. म्हणजे ही जी साईड आहे पूर्ण, हा झाला कर्ड सरफेस एरिया. ओके, कर्ड सरफेस एरियामध्ये जर तुम्ही तो कर्व ओपन केला, हा कर्व जर मी ओपन केला, इथून कट केला, असा ओपन केला, इथून असा ओपन केला, तर मला काय मिळतो, मला मिळतो एक रेक्टँगल. या रेक्टँगलची हाईट आहे h. ओके, आणि ओपन केल्यामुळं ह्याची जी लेंथ आहे ही काय येणार आहे, ही असणार आहे 2πr. ओके, लेंथ काय मिळाली मला, 2πr. म्हणजे मला जो आता रेक्टँगल मिळाला, या रेक्टँगलचा एरिया काय येईल, 2πr h. म्हणजे तो कर्व मी ओपन केल्याने रेक्टँगल मिळाला, तोच असेल माझा कर्ड सरफेस एरिया, 2πr h. सिंपल आहे. त्यानंतर आता टोटल सरफेस एरिया मला जर कॅल्क्युलेट करायचा आहे, टोटल सरफेस एरियासाठी मला काय काय ॲड करावं लागेल यामध्ये, टॉप आणि बॉटम हा मला कर्ड सरफेस एरियामध्ये ॲड करावं लागेल. सिंपल. मग कर्ड सरफेस एरियामध्ये 2πr h मध्ये जर मी 2 टाइम्स πr² ॲड केला, 2 टाइम्स का, वरती सुद्धा एक सर्कल आहे, खाली सुद्धा सर्कल आहे, दोन्ही ॲड केले, मला मिळाला टोटल सरफेस एरिया. कॉमन काय निघेल यातून, 2πr कॉमन निघेल, राहील h+r. ओके, आला 2πr h+r किंवा r+h. ओके, व्हॉल्यूम काय असेल याचं, व्हॉल्यूम असेल πr² h. एक वरचा जो सर्कल आहे, एक स्लाइस तुम्ही काढली, त्याचा एरिया काय येतो, πr². अशा मल्टिपल स्लाइसेस किती येणार आहेत, इट विल बी इक्वल टू h. दोन्हीचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर मला काय मिळेल, टोटल याचं सिलेंडरचं व्हॉल्यूम मिळेल, πr² h. ओके, 3 शेप्स आपले झाले. चौथा शेप काय आहे, कोन आहे. कोनमध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट एक्स्ट्रा येते, ती एक्स्ट्रा गोष्ट काय आहे, स्लॅन्ट हाईट. कोनमध्ये आपली बेस रेडियस आहे, परपेंडिक्युलर हाईट आहे, आणि ही जी आहे स्लॅन्ट हाईट, स्मॉल एलनी आपण दाखवतो. स्लॅन्ट हाईट आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो, पायथागोरस थेरम यूज करा या ट्रायंगलमध्ये. स्लॅन्ट हाईट ही त्याचा हायपोटेन्यूस असेल, सो L² किंवा L इज इक्वल टू √r² + h². आपल्याला काय मिळालं, आपल्याला इथे मिळाली स्लॅन्ट हाईट. आता यामध्ये पहिला फॉर्म्युला, जसे आधीचे फॉर्म्युले होते त्यापैकी पहिला फॉर्म्युला आहे आपला कर्ड सरफेस एरिया. सिलेंडरमध्ये, कोनमध्ये आणि हेमिस्फिअरमध्ये आपल्याला कर्ड सरफेस एरिया मिळतो. कर्ड सरफेस एरिया म्हणजे काय, हा कोन जर आपण ओपन केला, हा कोन आहे, ही आहे L, या कोनला जर मी ओपन केला तर मला असा सेक्टर शेप मिळतो, ज्याची लेंथ असेल L, ज्याची रेडियस असेल L. यावरून आपल्याला मिळतो कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला, तो काय असेल, πrl, CSA ऑफ कोन. त्यानंतर टोटल सरफेस एरिया, लॉजिक काय आहे, कर्ड सरफेस एरियामध्ये बेस ॲड करा, πr कॉमन निघेल, राहतंय काय मग L+r. मला काय मिळाला, सेकंड टोटल सरफेस एरिया मिळाला. आणि तिसरं काय आहे मग राहिलेला, व्हॉल्यूम. व्हॉल्यूममध्ये आपलं सिलेंडरचं व्हॉल्यूम आपण बघितलेलं होतं, हा सिलेंडर आहे, सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतो, πr² h. यामधूनच जर आपण कोन ॲक्च्युली बाजूला काढतो तर ह्या कोनचं जे व्हॉल्यूम आहे हे असतं सिलेंडरच्या व्हॉल्यूमच्या 1/3. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय आला, 1/3 πr² h. ठीक आहे, कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी एक तुम्हाला रेडीमेड चार्ट देणार आहे मी. पुढे स्फिअर आहे, स्फिअरमध्ये आपल्याला काय काय मिळतं आहे, स्फिअरमध्ये असेल सरफेस एरिया, याचा कर्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया दोन्ही सुद्धा काय असतात, सेम असतात. कारण यामध्ये काय स्ट्रेट सरफेस एरिया, स्ट्रेट सरफेस नाही आहे, पूर्णच्या पूर्ण कर्वच आहे. त्यामुळे कर्ड सरफेस एरिया म्हणा किंवा टोटल सरफेस एरिया दोन्ही सुद्धा काय असतील, सेमच असणार आहेत. व्हॉल्यूम काय असतं याचं, 4/3 πr³. सरफेस एरिया काय आहे, 4πr². सर्कलचा एरिया आहे 4 πr². कर्ड सरफेस एरिया काय असेल, 4 टाइम्स πr². ओके, इथे दिलेलं आहे. फॉर स्फिअर TSA आणि CSA दोन्ही पण काय असतील, सेम असतील. याला जर मी हाफ केला, हाफमध्ये कट केला तर मला काय मिळतो, मला मिळतो हेमिस्फिअर. हेमीमध्ये काय येतं आहे, हेमीमध्ये एक बेस सर्कल येतो, एक फ्लॅट सरफेस येतो आहे आणि एक कर्ड सरफेस एरिया. म्हणजे यामध्ये दोन्ही आले, कर्ड सरफेस एरिया पण आला आणि टोटल सरफेस एरिया पण आला. कर्ड सरफेस एरिया काय असेल याचा जर 4πr² आहे तर याचा काय असणार आहे, हेमिस्फिअर हाफ कट केला आहे म्हणून तो येणार आहे 2πr², हाफ ऑफ इट. त्यानंतर टोटल सरफेस एरिया काय येईल, यामध्ये बेस ॲड करा πr², म्हणजे हा किती झाला, 3 टाइम्स πr². ओके, आणि व्हॉल्यूम काय असेल, व्हॉल्यूम असेल याच्या हाफ,
हाफ ऑफ स्फिअर. म्हणजे स्फिअर लक्षात राहिलं तुम्हाला, हेमिस्फिअरचं पण व्हॉल्यूम जे आहे ते कॅल्क्युलेट करता येतं. 4/3 πr³. ह्याची जर हाईट आपण म्हटली तर हाईट याची तेवढीच असेल जेवढी रेडियस असेल. एखाद्या एक्झाम्पलमध्ये हाईटच्या फॉर्ममध्ये देऊ शकतात, टेंट वगैरे असं काय एक्झाम्पल असेल तर त्यामध्ये ते हाईट म्हणतील त्याला. हाईट आणि रेडियस हे दोन्ही सुद्धा काय असणार यामध्ये सेमच असणार आहेत. ठीक आहे, हे झाले आपले सगळे फॉर्म्युलेज. या फॉर्म्युल्याला आपण एका स्लाईडमध्ये किंवा एका इमेजमध्ये जर बसवायचं म्हटलं तर ती अशी बसू शकतो. ओके, ही इमेज तुम्हाला लिंकमध्ये मिळून जाईल रेडीमेड. मेन्सुरेशन टॉपिकमध्ये आपण आतापर्यंत जेवढे काही फॉर्म्युलेज बघितले त्यामध्ये टोटल सर्फेस एरियाचे असो, कर्ड सर्फेस एरियाचे असो किंवा व्हॉल्यूमचे असो किंवा स्लॅन्ट हाईटचे वगैरे, हे सगळे तुम्हाला एका टेबलमध्ये बनवून दिलेले आहेत. असं टेबल तुम्ही स्वतः बनवा किंवा लिंकमध्ये तुम्हाला ही इमेज किंवा PDF मिळून जाईल. आता यामध्ये बघा, क्युबॉइड आहे, क्यूब आहे. हवं तर तुम्ही याच्या समोर त्या शेपचा ड्रॉइंगसुद्धा काढू शकता तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी. त्यामध्ये लॅटरल सर्फेस एरिया, जिथे जिथे क्युबॉइड आहे, क्यूब आहे, याचे सगळे आहेत हे लॅटरल सर्फेस एरिया आहेत. जो सिलेंडर आहे, कोन आहे किंवा हेमिस्फिअर आहे, या ठिकाणचे एरिया हे काय असणार आहेत, हे कर्ड सर्फेस एरिया असणार आहे. CSA तेवढं फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. सगळ्याचे TSA एकाखाली एक दिलेले आहेत. ओके, शेवटचा एक आपला शेप आहे फ्रस्टम. ओके, बकेटचा जो शेप असतो तो फ्रस्टम, तो यामध्ये तो सुद्धा इन्क्लूड केलेला आहे. व्हॉल्यूम काय असेल प्रत्येकाचं ते सगळे यामध्ये दिलेलं आहे. आणि ऑदरमध्ये आपल्याला काय मिळतं, आपल्याला मिळते स्लॅन्ट हाईट, स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम, स्लॅन्ट हाईट ऑफ कोन. ओके, तर यामध्ये बघा, फ्रस्टममध्ये 2 रेडियस असतील. फ्रस्टम म्हणजे बकेट शेप आहे, लाईक दिस, उलटी बकेट किंवा सरळ बकेट. यामध्ये जो R1 असेल, हा R1ला आपण म्हणूयात बेसची रेडियस, R2 असेल ही असेल टॉपची रेडियस. सो R1 विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन R2. इतर ठिकाणी काय प्रॉब्लेम येणार नाही, ॲडिशन आहे. या ठिकाणी फक्त सबट्रॅक्शन R1 - R2 आहे. ओके, हा फॉर्म्युला फ्रस्टमचा हा मोस्ट ऑफ द कोणचे जेवढे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्याचेच आपल्याला मिळते जुळते जे आहेत ते दिसून येतील. ओके, यानंतर आता आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघूयात. यामधले कुठल्या टाईपचे क्वेश्चन व्हॉल्यूम आणि यावरचे येऊ शकतात. मेन्सुरेशन टॉपिकमध्ये आपल्याला बोर्डला कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात हे आधी बघितलं पाहिजे. ते बघून आपल्या लक्षात येतं की मला आता फोकस नक्की कशावरती करायचा आहे. ओके, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आहे सर आइन्स्टाईन अकॅडमीचं, लिंकमध्ये तुम्हाला ह्याची PDF मिळून जाईल. मेन्सुरेशनमध्ये बघा, MCQs आपल्याला दिसते ऑलमोस्ट दरवर्षी एक MCQ आलेला आहे. MCQ सिम्पल असतात. यामध्ये एखादी व्हॅल्यूज फक्त तुम्हाला विचारली जाते. यामध्ये बघा, पहिला MCQ काय आहे, इफ द रेडियस ऑफ कोन इज 5 सेंटीमीटर, R दिलेला आहे 5 सेंटीमीटर, परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे 12 सेंटीमीटर. ओके, H दिलेला आहे 12 सेंटीमीटर. ओके, देन द स्लॅन्ट हाईट, तुम्हाला स्लॅन्ट हाईट विचारलेली आहे. स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला काय आहे, L = √h² + r². ओके, पायथागोरस थिअरमने आपण कॅल्क्युलेट करतो. सो Lची व्हॅल्यू आपल्याला काय येईल, √144, याचा स्क्वेअर आहे 144, याचा स्क्वेअर आहे 25, दोन्हीची ॲडिशन केली तर मला मिळेल √169. म्हणजे माझा आन्सर काय झालं, 13 सेंटीमीटर. ओके, C इज द ऑप्शन. एक्झाममध्ये तुम्हाला आन्सर शीटमध्ये ऑप्शन्स लिहित असताना ऑप्शन पण लिहायचं आहे C, आणि त्याच्या पुढं त्याचं ॲक्च्युअल आन्सर पण लिहायचं आहे. फक्त C किंवा फक्त 13 सेंटीमीटर जर लिहिले तर तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे त्याच्या खालचा क्वेश्चन, अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 3 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस दिली आहे. लेंथ ऑफ इट्स लार्जेस्ट कॉर्ड, किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल काय असतो, त्याचा डायमीटर असतो. मग जर लेंथ ऑफ रेडियस त्याची जर 3 सेंटीमीटर असेल तर लेंथ ऑफ लार्जेस्ट कॉर्ड काय असेल, 3 + 3 6 सेंटीमीटर्स. ओके, डायमीटर काय असेल याचा, रेडियसचा डबल 6 सेंटीमीटर. पुढे, व्हॉल्यूम ऑफ कोन ऑफ साईड 10 सेंटीमीटर. साईड म्हणजे L दिलेला आहे 10 सेंटीमीटर. व्हॉल्यूम काय असतो, L³ असतो. यामध्ये कन्फ्युजन कुठं होतं, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला L³ आहे. कर्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया, व्हॉल्यूम, या तिन्हीमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे. यामध्ये बघा, व्हॉल्यूम स्ट्रेट फॉरवर्ड आहे L³ जर मी केला तर त्यामध्ये 10चा क्यूब म्हणजे 1 वरती आपल्याला 3 0 पुढे पुट करावे लागतात. 1च्या पुढे 3 zeros. सो 1000 सेंटीमीटर क्यूब हे असेल तुमचं आन्सर. ओके, जुलै 23चा क्वेश्चन आहे. MCQ मधला पुढचा एक MCQ आहे सिम्पल, फाइंड द पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज गिवन ॲज 10√2 सेंटीमीटर. 10√2 त्याचा डायगोनल दिलेला आहे. तर याचं आन्सर आपल्याला कसं काढायचं आहे, या दोन्हीपैकी एक आन्सर असू शकतं. बघा, स्क्वेअर आहे, स्क्वेअरमध्ये डायगोनल जो असतो, साईड समजा A असेल तर स्क्वेअरचा डायगोनल काय असतो, A√2. ही स्क्वेअरची प्रॉपर्टी आहे. किंवा तुम्ही त्या ट्रायंगलमध्ये, स्क्वेअरच्या या छोट्या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस किंवा
45 90चा थिअरम यूज करून सुद्धा तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. a√2 इज द डायगोनल. आता डायगोनल आपल्याला दिलाय 10√2. याचा अर्थ आपली साईड काय झाली, साईड झाली 10 सेंटीमीटर. पेरिमीटर काय होईल मग, पेरिमीटर होईल 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर हे झालं तुमचं आन्सर. सेम क्वेश्चन खाली आपल्याला एक थिअरीमध्ये दिसेल बघा. थेरीमध्ये पण सेम क्वेश्चन आहे, मार्च 24 मध्ये आलेला 1 मार्क्ससाठी. MCQ मध्ये तुम्हाला सोल्युशन दाखवणं अपेक्षित नाहीये, थिअरीमध्ये तुम्हाला त्याचं सोल्युशन दाखवायचं आहे. ओके, याच्या आधी एक स्लॅन्ट हाईटचा एक क्वेश्चन आलेला आहे, कोणचा, ओके, आधी आपण केलाय तसा तुम्ही हा सॉल्व्ह करू शकता. पुढे आता 2 मार्क्सचे क्वेश्चन्स बघा. 2 मार्क्सच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला काय दिसतंय, एक ॲक्टिव्हिटी आलेली आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अर्ध सोल्युशन रेडीमेड अवेलेबल असतं, तुम्हाला फक्त यामध्ये फिल इन द ब्लँक्स करायचे असतात. 2 मार्क्सची ॲक्टिव्हिटी आहे. टोटल 4 ब्लँक्स आहेत. एक ब्लँक तुम्हाला किती मार्क्ससाठी असेल, हाफ मार्क्ससाठी एक ब्लँक जे असेल ते असणार आहे. बघा आता क्वेश्चन्स काय आहे. द रेडियस ऑफ अ सर्कल इज गिवन. रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर P इज गिवन ॲज 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर त्याची रेडियस आहे, 10 सेंटीमीटर. कॉर्ड AB सबटेंड्स अन अँगल राईट अँगल ॲट P. इथे राईट अँगल दिलेला आहे ऑलरेडी Pला, सो थिटा झाला आपला 90 डिग्री. फाइंड द एरिया ऑफ मायनर सेक्टर युझिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. बघा सर्कलमध्ये फॉर एक्झाम्पल जर हा सर्कल आहे, सर्कलमध्ये आपल्याला काय काय आपण काढू शकतो. सर्कलमध्ये आपल्याला मिळतो कॉर्ड, आपल्याला मिळतो सेक्टर आणि सेगमेंट. 3 गोष्टी असतात सर्कलमध्ये. समजा ही रेडियस आहे, या रेडियसमध्ये आत्ता जो मला दिसतोय हा काय आहे, हा त्याचा एक सेक्टर झाला. ओके, पिझ्झा आपण खातो, पिझ्झामधला जो एक स्लाइस असेल तो काय असतो, एक सेक्टर असतो. तुम्ही केक कट केले, केकचा जो एक पार्ट आपल्याला मिळतो, ओके, तो काय असणार आहे, तो सेक्टर असणार आहे. जर हा सेमी सर्कलपेक्षा छोटा असेल, लहान असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला म्हणतो मायनर सेक्टर. आणि सेमी सर्कलपेक्षा मोठा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मेजर सेक्टर. हा राहिलेला पार्ट असेल मेजर सेक्टर. ओके, सेकंड थिंग, लेंथ ऑफ आर्क. आर्क काय असेल, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतची जी सर्कम्फरन्समधली लेंथ आहे. म्हणजे तुम्ही एखादी वायर घेतली, ती वायरचा तुम्ही एक सर्कल बनवला, ओके, त्यातला पार्ट कट केला, ती जी लेंथ असेल वायरची त्याला आपण काय म्हणतो, आर्क. आणि ती जी लेंथ असेल त्याची त्याला आपण म्हणतो लेंथ ऑफ आर्क. ओके, आणि तिसरा पॉईंट असतो यामध्ये सेगमेंट. सेगमेंटमध्ये काय येतं, यामध्ये सेगमेंट आपल्याला कुठे दिसेल, बघा हे 2 पॉईंट मी कनेक्ट केले, कॉर्ड कनेक्ट केली. कॉर्ड कनेक्ट केल्यानंतर हा जो राहिलेला पार्ट आहे कॉर्डच्या खालचा, याला आपण म्हणतो सेगमेंट. ओके, सो सेक्टर झाला, सेगमेंट झाला आणि आर्क, या 3 गोष्टी आहेत सर्कलमध्ये. सर्कलमध्ये आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, इथे आपल्याला सेगमेंटची गरज नाही आहे. आपल्याला जो विचारलेला आहे तो आहे सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा युझिंग द गिवन ॲक्टिव्हिटी. बघा आता ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय काय दिसतंय. डायग्राम इज ऑलरेडी गिवन, डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची गरज नसते. ओके, ॲक्टिव्हिटी जिथून लिहिलेली आहे ते ॲज इट इज आपल्याला राईटअप करावा लागतो. पहिल्यांदा आपल्याला रेडियस दिलेली 10 सेंटीमीटर, थिटा दिला 90 डिग्री, पाय पण त्यांनी एक्झाम्पलमध्ये क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 3.14. एरिया ऑफ सेक्टर PAXB. बघा PAXB हा पूर्ण एरिया आहे. या एरियामध्ये θ/360. व्हॉट इज द फॉर्म्युला. 3 फॉर्म्युले आहेत यामध्ये. सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला असतो θ/360. सेक्टर इज अ पार्ट ऑफ सर्कल, म्हणजे सर्कलचा एरिया पुढे आपल्याला लिहावा लागतो. सो θ/360 इंटू πr². हा झाला एरियाचा फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ आर्क. सिमिलर फॉर्म्युला आहे θ/360. एरियाच्या ऐवजी आपण इथं घेतो 2πr. सर्कम्फरन्स, कारण लेंथ ऑफ आर्क, आर्क ही काय असते, सर्कम्फरन्सचा एक भाग असतो. सो इंटू 2πr. या दोन्हीला जर मी डिवाइड केलं, याला जर मी डिवाइड केलं तर मला काय मिळेल, काय काय कॅन्सल होईल बघूया. त्यामध्ये θ/360, θ/360, पाय गेट्स कॅन्सल्ड, आर आणि एक आर कॅन्सल होतो. मला काय मिळेल, A/L इज इक्वल टू R/2. म्हणजेच काय, A इज इक्वल टू R इंटू L डिवायडेड बाय 2. मला एक रिलेशन मिळालं एरिया आणि लेंथ ऑफ आर्कमधलं. कसं मिळालं, 2 फॉर्म्युले लक्षात ठेवले तरी पण येत, किंवा तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवा तरी पण येईल. एरिया इज इक्वल टू R/2 इंटू L. जर तुम्हाला अँगल दिलेला नाही आहे, हा कुठं यूज करायचा फॉर्म्युला, जिथं अँगल दिलेला असेल तिथे अँगलचा फॉर्म्युला थिटाचा यूज करा. जिथे अँगलच दिलेला नाही आहे तिथे तुम्हाला एरिया इज इक्वल टू R इंटू L/2 हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला दिसेल. आता यामध्ये एरिया ऑफ PAXB इज θ/360 इंटू फॉर्म्युला काय आहे, πr². ओके, पहिला ब्लँक माझा आला πr². आता इथे θ/360, थिटाची व्हॅल्यू काय आहे, थिटाची व्हॅल्यू आहे दिलेली आहे इथे 90. तीच आपल्याला फक्त इथे कॉपी करायची आहे. ओके, पायची व्हॅल्यू
दिलेली आहे 3.14 आणि 10 स्क्वेअर म्हणजे काय आहे आर स्क्वेअर. बघा इथे सगळ्या ज्या व्हॅल्यू हे तुम्ही उलटं जरी गेलात तरी सुद्धा तुम्हाला हे आन्सर मिळून जाईल. तर फॉर्म्युला पार्ट नाही आहे तर काय 3.14 कशाची व्हॅल्यू आहे बाबा 3.14 पायची व्हॅल्यू आहे दिलेली आहे ती इथे लिहा. 10 स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे आरचा स्क्वेअर आहे म्हणजे इथे आरचा स्क्वेअरला ओके. आणि थिटाची व्हॅल्यू 90. पुढे थिटा अपॉन 90/360 मी कॅन्सल केलं मला मिळेल 1/4 ओके. पुढे 10 स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 100 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू 3.14 दोन्ही मल्टिप्लाय केलं तर मला व्हॅल्यू काय मिळेल 314 ओके. 1/4ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे थोडक्यात 3/4ला आपल्याला 4ने काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. डिवाइड केलं तर काय मिळेल 4ने डिवाइड करायला 4 7 जा 28 ओके. 3 इज कॅरी 4 8 जा 32 ओके. 2 विल रिमेन पॉईंट 20 येईल इथे सो 5. मला काय मिळाला एरिया ऑफ PAXP 78.5 स्क्वेअर सेंटीमीटर. हा एरिया आहे म्हणून तो स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये येईल. तुम्हाला यामध्ये मार्क्स कसे अलॉट होतील बघा जिथे जिथे तुम्ही ब्लँक्स फिल केलेले आहेत. पहिला ब्लँक इथं फिल केला इथे तुम्हाला हाफ मार्क मिळेल. या ब्लँकला हाफ मार्क मिळेल. या ब्लँकला हाफ मार्क मिळेल. आणि या ब्लँक जर करेक्ट असेल तर हाफ मार्क मिळेल. निम्मच आन्सर जर तुमचं करेक्ट आलं तर तुम्हाला निम्मेच मार्क मिळतील ऑब्व्हियसली. पण तुम्हाला स्टेप वाईज मार्क्स असल्याचा हा एक फायदा असतो ओके. सो 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी यामध्ये या टॉपिकमध्ये आलेली आहे. पुढे बघा रेडियस ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज गिवन लेंथ ऑफ आर्क इज गिवन फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. यामध्ये बघा काय काय आहे रेडियस ऑफ सेक्टर आर दिलेला आहे 3.5 ओके. त्यानंतर लेंथ ऑफ आर्क एल दिलेला आहे 2.2. काढायचा आहे काय आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे अँगल दिलेला नाही आहे मगाशी बघितलेला 3 नंबरचा फॉर्म्युला आपल्याला यामध्ये यूज करावा लागेल. काय फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू R/2 इंटू L. R/2 इंटू L पुट करा व्हॅल्यू. A इज इक्वल टू काय येईल मग आरची व्हॅल्यू काय आहे 2.2/2 इंटू L 3.5 ओके. L 2.2 आहे डिवाइड बाय 2 आणि R आहे 3.5 ओके. 2नी कॅन्सल केलं इथे येईल 1.1 म्हणजे मला काय मिळालं 3.5 इंटू 1.1 ओके. दोन्ही मल्टिप्लाय करा जे येईल ते तुमचं आन्सर असेल. एरिया आहे हा तो सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये येणार आहे ओके. ओके. एरिया ऑफ शेडेड रिजनचा एक क्वेश्चन आहे. या एरिया ऑफ शेडेड रिजनमध्ये बघा आता काय दिसतंय आपल्याला इन द फिगर गिवन अबो रेक्टँगल ऑर quadrilateral ABCD is a square and circle is inscribed in it. All sides of circle square touch the circle. Okay. If AB is equal to 14 centimeter. AB दिलेला आहे 14 centimeter. हा 14 centimeter आहे. Find the area of shaded region. Shaded region चा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अगेन इट इज गिवन इन द फॉर्म ऑफ ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये बघा व्हॅल्यू पुट करायच्यात. एरिया ऑफ स्क्वेअर काय असते इथं त्यांनी म्हणलेलं पण आहे. इथं काय तुम्हाला यूज करायचं आहे फॉर्म्युला यूज करायचा आहे ओके. साईड काय आहे साईडला तुम्ही L म्हणा किंवा A म्हणा. आपण स्क्वेअर म्हणतो स्क्वेअरच्या साईडला आपण L हे लेटर नॉर्मली यूज करतो. सो L स्क्वेअर हा असेल त्याचा एरिया. सो 14 इज द साईड 14 स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 14 स्क्वेअर इज 196 स्क्वेअर सेंटीमीटर्स ओके. सो एरिया ऑफ स्क्वेअर मला मिळाला 196. एरिया ऑफ सर्कल अगेन फॉर्म्युला विचारला आहे. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर. जर टोटल साईड जर 14 सेंटीमीटर आहे आणि ही साईड म्हणजेच काय असणार आहे तुमचा डायमीटर असणार आहे. इथून इथपर्यंतचा डायमीटर आहे हा 14 असेल तर तुमची रेडियस किती झाली रेडियस झाली ओनली 7 सेंटीमीटर ओके. 7 सेंटीमीटर झाली रेडियस. ती व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे. सो एरिया ऑफ सर्कल पण काढला आहे त्यांनी रेडीमेड काढून दिलेला आहे. आता शेडेड पोर्शनचा एरिया जर मला काढायचा आहे तर शेडेड पोर्शनमध्ये काय करावं लागेल एरिया ऑफ स्क्वेअर मायनस एरिया ऑफ सर्कल. बघा 196 मायनस 164 ओके. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट केलेल्या आहेत इथं आणि हे मायनस करून जे काही येईल ते तुमचं आन्सर असेल ओके. 164 का 154 ते बघून घ्या आणि ते तुमचं फायनल आन्सर असेल. 196 इथं ऑलरेडी त्यांनी दिला जो आपण कॅल्क्युलेट केलेला होता ओके. सबट्रॅक्ट करा तुम्हाला आन्सर मिळून जाईल. पुढे बघा अजून एक ॲक्टिव्हिटी दिसतीये मेन्सुरेशनमध्ये पण बघा 2 मार्क्सच्या ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या आहेत ओके. काय दिसतंय इन अबो फिगर साइड ऑफ स्क्वेअर इज ABCD इज 7 सेंटीमीटर विथ सेंटर D अँड रेडियस D आहे. सेक्टर DAC
DAXC is drawn. Complete the following activity to find the area of square ABCD and sector. सेक्टरचा पण एरिया फाइंड आउट करायचा आहे. AXC म्हणजे हा एरिया, नॉन शेडेड एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि एरिया ऑफ स्क्वेअर पण फाइंड आउट करायचा आहे. बघा आता एरिया ऑफ स्क्वेअरमध्ये काय दिसतंय आपल्याला, फॉर्म्युला पहिल्यांदा परत सेम फॉर्म्युला काय असतो, एल स्क्वेअर आला 49 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय असतो, एरिया ऑफ सेक्टरचा थीटा आपल्याला दिलेला आहे, दिलेला म्हणजे आपल्याला स्क्वेअरवरून काढता येईल, θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर, हा असेल फॉर्म्युला आपला एरिया ऑफ सेक्टरचा. θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर हे मी इथं पुट केलं. ओके, इथे जागा नाही म्हणून मी साईडला लिहितोय. थीटा किती आहे, स्क्वेअर आहे, थीटा इथे दिलेला आहे. थीटा किती असणार आहे, थीटा विल बी 90 डिग्री. 90 डिग्री थीटा आला तो 90ची व्हॅल्यू मी कुठे पुट करू शकतो, मी इथे पुट करू शकतो या ब्लँकमध्ये. 90/360 इंटू पाय इंटू आर स्क्वेअर. व्हॉट इज आर इज इक्वल टू 7. ओके, आपल्याला रेडियस किती असणार आहे, रेडियस सेम आहे जेवढी त्याची स्क्वेअरची साईड आहे. ओके, सो 7 सेंटीमीटर, 7चा स्क्वेअर, इथे आपण 7 स्क्वेअर लिहू किंवा डायरेक्टली तुम्ही 49 लिहिलं तरी चालेल. व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करत बसायची नाही आहे, व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे 38.5. बघा मेन्सुरेशनमध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम्स काय दिसतंय, आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिसत आहेत. तुम्हाला फोकस कशावरती करायचा आहे, तुम्हाला फोकस ॲक्टिव्हिटीजवरती करायचा आहे. ओके, आता मेन्सुरेशनवरती बाकीचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूयात. बघा आता यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काढलेले आहेत काही सिलेक्टिव्ह. जुलै 23चा क्वेश्चन आहे. ओके, रेडियस ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर, एरिया ऑफ सेक्टर इज गिवन 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द मेजर ऑफ आर्क अँड द लेंथ ऑफ आर्क करस्पॉन्डिंग टू दॅट सेक्टर. मेजर ऑफ आर्क जेव्हा म्हटलं जातं ह्याचा अर्थ त्यांनी काय विचारलेला आहे, त्यांनी अँगल विचारलेला असतो थीटा. मेजर हा अँगलचा असतो, लक्षात ठेवा. मेजर ऑफ आर्क म्हणजे अँगल अँड द लेंथ ऑफ आर्क म्हणजे त्यांनी काय विचारलं आहे, एल विचारलेला आहे. अँगल इथे दिलेला नाही आहे, अँगल फाइंड आउट करायचा. याचा अर्थ पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, फॉर्म्युला याचा फॉर्म्युलेट करावं लागेल, यूज करावं लागेल. बघा सोल्युशनमध्ये काय काय येते, सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा गिवन डेटा आपण लिहितो. गिवनमध्ये काय काय आहे, जिथं जिथं फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत तिथं पहिल्यांदा गिवन डेटा लिहायचा, म्हणजे आपल्याला हे समजतं मला यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, काय आहे रेडियस ऑफ सर्कल, गिवनमध्ये मी पहिल्यांदा लिहिणार आर 6 सेंटीमीटर रेडियस ऑफ सर्कल दिलेली आहे. त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे, तो आहे 15 पाय. ओके, स्क्वेअर सेंटीमीटर. 15 पाय हा आहे एरिया. ओके, आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे, आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. ओके, थीटा आणि लेंथ. बघा आता एरियाचे दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एरियाचा पहिला फॉर्म्युला आहे θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. हा झाला आपला फर्स्ट फॉर्म्युला. यामध्ये एरियाची व्हॅल्यू आहे 15 पाय. ओके, इज इक्वल टू θ/360, थीटा अननोन आहे, 360 मी ॲज इट इज ठेवतो. पाय आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे का, नाही दिलेला, तो पायची व्हॅल्यू मी 22/7 पुट करतो. रेडियस दिलेली आहे 6 सेंटीमीटर, म्हणजे हा झाला 6 × 6. ओके, आता यामध्ये बघा काय काय करू शकतो आपल्याला. इथे ॲक्च्युली 22/7 पण पुट करायची गरज नाही, पाय तुम्ही ॲज इट इज ठेवला तरी चालेल. का, कारण हे बघा इकडे पाय आहे, इकडे पाय आहे, हे दोन्ही सुद्धा काय होतील, कॅन्सल होऊन जातील. सिम्पल. 6 × 6 इज 36 कॅन्सल होईल. इथे फक्त काय राहणार आहे, आपलं 10 राहणार आहे. सो मी जर थीटा इकडे घेतला तर थीटाची व्हॅल्यू काय आली, 15 × 10, म्हणजे थीटाची व्हॅल्यू मला काय मिळाली, 150 डिग्री. ओके, थीटा आपल्याला पहिला आन्सर मिळाला आपल्याला, थीटा इज इक्वल टू 150 डिग्री. पायच्या फॉर्ममध्ये दिलेला होता त्यामुळे आपल्याला सिम्पल झालं कॅल्क्युलेशन करायला. दुसरं आता त्यांनी लेंथ ऑफ आर्क विचारलेली आहे. लेंथ ऑफ आर्कला दोन फॉर्म्युले आहेत. एक फॉर्म्युला आहे एल इज इक्वल टू θ/360 इंटू 2πr, हा यूज करा. यामध्ये तुम्हाला पाय वगैरे व्हॅल्यू पुट करून करावं लागेल. किंवा दुसरा फॉर्म्युला आपला जो आहे एरियाचा आणि लेंथचा रिलेशन r/2 × l, हा फॉर्म्युला आपल्याला इझी जाईल. इथे ए इज इक्वल टू r/2 × l. ए बघा, ए त्यांनी 15 पाय दिलेला आहे. सो 15 पाय इज इक्वल टू r/2, r आहे 6/2 इंटू लेंथ ऑफ आर्क आपल्याला विचारलेली आहे. 2 3 जा 6, 3 1 जा 3, 3 5 जा 15. सो एलची व्हॅल्यू काय आली माझी, 5 पाय सेंटीमीटर. किंवा याला आपण व्हॅल्यू पुट करायची का नाही, असं जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा व्हॅल्यू पुट करून टाकायची, रिस्क घ्यायची नाही.
5 इंटू 3.14. मग 3.14नी 5ला मल्टिप्लाय करा. 15.70 सेंटीमीटर ही लेंथ आहे. सेंटीमीटरला स्क्वेअर देऊ नका. सो थिटा मिळाला 150, लेंथ मिळाली आपल्याला 15.70 सेंटीमीटर. किती सिंपल आहे बघा. यामध्ये फॉर्म्युला आपण यूज केला. गिवन डेटावरून आपल्याला कळतं कुठला फॉर्म्युला यूज करायचा. हा पहिला फॉर्म्युला आणि हा आपण दुसरा फॉर्म्युला यूज केला. या फॉर्म्युलाने सुद्धा तुम्हाला सेम आन्सर मिळणार आहे. बघा या फॉर्म्युलाने जरी केलं, समजा हे आपल्याला कन्फ्यूज झालं, मला आठवला नाही फॉर्म्युला, तर काय करता येईल. लेंथ ऑफ आर्क थिटा मिळालेला आहे 150 अपॉन 360 इंटू 2 इंटू पाय 3.14 इंटू आर किती आहे. आर आहे आपला 6. ओके सॉरी आर आहे 6. मग आता एल 0 0 गेट्स कॅन्सल्ड. ओके याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 6ने इथे 6 6 जा 36 करू शकतो. त्यानंतर 2 3 जा 6 आणि 3 5 जा 15. एल काय आला परत 5 इंटू 3.14. म्हणजे परत आन्सर काय आला आपलं सेम आन्सर आपल्याला मिळतंय. तुम्ही कुठल्याही मेथडने करा, तुम्हाला आन्सर सेम मिळणार आहे. जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटते. बघा एक्झाममध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिली गोष्ट काय आहे, तुमचं आन्सर ॲक्युरेट असलं पाहिजे. भले त्याला वेळ लागला तरी चालेल, पण ते ॲक्युरेट असलं पाहिजे. मग दुसरी मेथड आहे, दुसरी स्टेप काय आहे, ते आपल्याला क्विक मिळालं पाहिजे, कमी वेळात मिळालं पाहिजे. जर आपण शॉर्टकट यूज केला आणि आन्सर रॉंग झालं तर त्या शॉर्टकटचा काय यूज आहे का, काहीच नाही आहे. आणि जरी आपण लॉंगकट यूज केला, थोडासा वेळ लागू द्या, नो प्रॉब्लेम, पण आपल्याला जर आन्सर करेक्ट मिळतंय ह्याचा अर्थ आपण ती मेथड, तो फॉर्म्युला यूज करू शकतो. दोन्हीचा मध्य काढायचा, याचा अर्थ काय, तुम्हाला सगळे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. तुमच्या कॅल्क्युलेशनचा स्पीड जो आहे तो काय पाहिजे, तो वाढला पाहिजे. कॅल्क्युलेशनचा स्पीड जर आपला कमी असेल, त्यामध्ये आपला वेळ जो आहे तो जास्त जातो. ओके एक्झाममध्ये बघा, आपल्याला पुढचा क्वेश्चन बघण्याच्या आधी एक तुम्हाला हे सांगतो. एक्झाममध्ये आपल्याला जॉमेट्रीचा जर विचार केला तर जॉमेट्रीमध्ये 40 मार्क्सचा पेपर आहे. आपल्याला मिनिट्स किती मिळतात, 120 मिनिट्स मिळतात. 40 मार्क्स आपल्याला 120 मिनिट्समध्ये करायचे आहेत, कवर करायचे आहेत. एक्झाममध्ये आपल्याला मग एका मार्काला 40 मार्क्स आहेत, 120 मिनिट्स आहेत. एका मार्काला आपल्याला किती मिनिट मिळतात, मॅक्झिमम आपल्याला 3 मिनिट मिळतात, 3 मिनिट्स मॅक्झिमम. एक्झाममध्ये पण, बोर्डाच्या एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही पेपर लिहित असता, पेपर लिहिताना 120च्या 120 मिनिट तुमचे युटिलाइज होतात का, नाही होत. त्या 120 मिनिट्समध्ये तुम्हाला काय काय करावं लागतं, तुम्हाला मध्येच एखादी अटेंडन्स शीट येते, ती साईन करावी लागते. ओके सुपरवायझर येतात, ते तुमचं हॉल तिकीट चेक करतात, तुम्ही सगळे डिटेल्स भरलेत का चेक करतात. यासाठी आपल्याला किमान 10 मिनिट जे आहेत ते एक्स्ट्रा ठेवावे लागतात. पूर्ण पेपर आपला कंप्लीट झाला त्यानंतर आपल्याला जरा बघावं लागतो कुठला क्वेश्चन. आपण असं असतं की ओके हा क्वेश्चन जरासा लेंदी आहे, मी शेवटी सोडवते, मागे आपण ठेवलेला असतो किंवा कुठेतरी आपला तो चुकून राहतो आणि तो क्वेश्चन आपला विसरून जातो. ह्यासाठी आपल्याला पूर्ण पेपर एकदा शेवटच्या 10 मिनिटामध्ये बघावा लागतो. हे बघण्यासाठी 10 मिनिट जर आपण सोडले तर हे 3 मिनिटसुद्धा ॲक्च्युली आपल्याला मिळत नाहीत. आपण 2.5 मिनिट्स 2 to 2.5 मिनिट्स हा रेशो धरून चालायचं. 1 मार्काचा क्वेश्चनसाठी मॅक्झिमम मी 2 मिनिट देऊ शकतो. MCQला एवढा पण वेळ लागत नाही. हे का करायचं, 3 मार्क्ससाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी आली किंवा 3 मार्क्ससाठी आपल्याला थिअरम आला, तर 3 मार्क्सचा थिअरम मी मॅक्झिमम किती वेळामध्ये करणार आहे, मॅक्झिमम मी 7 मिनिटात ते 8 मिनिटामध्ये माझा तो कंप्लीट झाला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्ही हा टाईम लावून प्रॅक्टिस करायची. ह्याचा अर्थ जर तुम्ही प्रॅक्टिस केली, तुमची कमांड आली, तुमचा जो काही टाईम मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर झालं, तर तुम्हाला एक्झाममध्ये सर मला येत होतं पण मला ते वेळच पुरला नाही वगैरे अशा गोष्टी होत नाहीत. ओके आलं लक्षात. सोल्युशनमध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, आपण गिवन डेटा लिहून घेतो. गिवन डेटामध्ये व्हॉट इज गिवन, गिवनमध्ये आपल्याला दिलेलं आहे 2 रेडियाई. मोठी जी रेडियस असते त्याला आपण म्हणतो R1 14 आहे, R2 6 आहे. ओके हाईट, परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे 6 सेंटीमीटर. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे CSA ऑफ फ्रस्टम. CSAचा फॉर्म्युला काय आहे, CSA ऑफ फ्रस्टम, CSA ऑफ फ्रस्टम is equal to pi L R1 plus R2. ओके CSA ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला आपल्याला
एकाच टेबलमध्ये सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत, तो टेबल समोर ठेवायचा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे प्रॅक्टिस करताना. CSA ऑफ फ्रस्टम आहे पाय एल R1 + R2. यामध्ये एल विचारलेला आहे. एल आपल्याला लागणार आहे. एल आपल्याला दिलेला आहे का? आपल्याला हाईट दिलेली आहे. म्हणजे अजून एक यामध्ये सब क्वेश्चन फॉर्म झाला. काय? एल फाइंड आउट करायचा. एल काय असतो? एल इज h² + R1 - R2 ब्रॅकेट स्क्वेअर. कन्फ्यूज होऊ नका. R1 + R2 सगळीकडे आहे, फक्त या फॉर्म्युल्यामध्ये R1 - R2 आहे. सो लेंथ काय येते? h² √ h². h किती आहे? h इज 3 सेंटीमीटर. डायरेक्टली पण आपण करू शकतो. 36 + R1 - R2 14 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर. किती झाला हा? 36 + 14 - 6 इज 8. 8² इज 64. 36 + 64 100. 100चा स्क्वेअर रूट. एल किती आला? 10 सेंटीमीटर. तर मला एल मिळाला 10 सेंटीमीटर. ओके, स्लॅन्ट हाईट मिळाली. स्लॅन्ट हाईटवरून आता आपण काय काढणार? CSA काय येईल आपला? पाय दिलेला आहे 3.14 इंटू एल दिलेला आहे 10 इंटू R1 + R2. R1 इज 14, R2 इज 6. किती येईल हा? 3.14 इंटू 10 इंटू 14 + 6 इज 20. सो 3.14 इंटू हे 2 0 आहेत. 20 इंटू 10 इज 200. हे 2 0 आणि हे 2 डिजिट्स. ओके, पॉईंट शिफ्ट होईल. सो 314 इंटू 2 किती आला? 628. हा आला आपला CSA. एरिया आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. या एवढ्या स्टेप्स तुम्ही डायरेक्टली लिहिला, या स्टेप्स नाही लिहिल्या आणि डायरेक्टली कॅल्क्युलेट केलं तरी पण चालतं. ओके, 3.14 इंटू डायरेक्टली 200 लिहिलं, 200ने मल्टिप्लाय करून डायरेक्ट 628 लिहिलं. ही स्टेप नाही आली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तुम्हाला समजावं म्हणून हे दिलेलं आहे. सो मार्च 23चा हा क्वेश्चन होता. यामध्ये तुम्हाला स्लॅन्ट हाईट एक्स्ट्रा काढावी लागली फ्रस्टमची. ओके, पुढे बघा. मार्च 25चा रिसेंट क्वेश्चन आहे, फ्रस्टमचाच आहे. काय काय दिलं आहे बघा यामध्ये. रेडिया ऑफ द कोन, रेडिया ऑफ द सर्क्युलर एंड्स 14 आणि 8. लक्षात घ्या, 14 आणि 8 आता दिला आहे. मगाशी 6 होता, आता इथे 8 दिलेला आहे. सिमिलर क्वेश्चन आहे. R1 R2 दिला आहे, 14 आणि 8. हाईट दिलेली आहे. हाईट इज 8 सेंटीमीटर. फाइंड पाय पण दिलेला आहे. CSA, TSA अँड व्हॉल्यूम. ओके, आपल्याला माहिती आहे CSA साठी आपल्याला काय लागतो? एल लागतो. त्यांनी जरी आपल्याला दिलेला नसला तरी पण आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. R1 R2. ओके, त्यानंतर हाईट. ओके, त्यावरून आपल्याला एल काढावं लागेल, CSA काढावं लागेल, TSA काढावं लागेल. ओके, आणि व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, हे सगळे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत 1 बाय 1. सगळ्यात पहिल्यांदा बघा, फॉर्म्युलाज लिहायचा. फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू प्लेस करायच्यात. ओके, आणि सिम्पली कॅल्क्युलेट करून फाइंड आउट करायचं. हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन आपल्याला 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. कारण इथे 3 गोष्टी दिल्या आहेत. अजून एक गोष्ट त्यांनी दिलेली नाही आहे पण काढावी लागते. ती काय असते? आपली लेंथ असते. ओके, ठीक आहे, तुम्ही ट्राय करा, बघा कसं आपण फॉर्म्युला काढू शकतो. जे क्वेश्चन्स आहेत यामध्ये बोर्डचे क्वेश्चन्स मॅक्झिमम आपल्याला बघायचे आहेत. प्रॉब्लेम सेटमधला हायर ऑर्डर थिंकिंग स्किलवरचा हा क्वेश्चन आहे. सम प्लॅस्टिक बॉल्स ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर वेअर मेल्टेड. जिथे जिथे मेल्टेड येईल तिथे आपल्याला काय यूज करायचं आहे? तिथे आपल्याला व्हॉल्यूम यूज करावा लागतो. अँड कास्ट इंटू अ ट्यूब. एक ट्यूब म्हणजे एक पाईप बनवला आहे. ओके, सिलेंड्रिकल पाईप बनवलेला आहे. थिकनेस, लेंथ अँड आउटर रेडियस ऑफ द ट्यूब वेअर 2 सेंटीमीटर, 90 सेंटीमीटर अँड 30 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. हाऊ मेनी बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक द ट्यूब. टोटल किती बॉल्स मेल्ट करावे लागले हे आपल्याला फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा तर समजून घेऊयात काय बनवलं आहे. एक पाईप बनवला आहे. या पाईपमध्ये आपल्याला माहिती आहे थिकनेस असतो पाईपला काहीतरी. सो हा थिकनेस आहे. पाईप कम्प्लिटली हॉलो आहे. ओके, समथिंग लाईक दिस. लेंथ किंवा हाईट आहे 90 सेंटीमीटर. आउटर रेडियस आहे 30. थिकनेस आहे 2. म्हणजे इनर रेडियस काय झाली आपली? 28. ओके, इनर रेडियस झाली 28. कशी काढली 28 मी? 30 - 2. ओके, मग आता गिवन डेटामध्ये आपण काय काय लिहू शकतो? गिवन डेटामध्ये गिवनमध्ये मला आउटर रेडियस किती आहे? 30 सेंटीमीटर. इनर रेडियस किती आली? 28 सेंटीमीटर. लेंथ किती आली? 90 सेंटीमीटर. ओके, हे कशाचं झालं सगळं? सिलेंडर किंवा ट्यूबचं. आणि स्फिअरसाठी एकच लागते आपल्याला, रेडियस.
कशाची? प्लास्टिक बॉलची. किती आहे? 1 सेंटीमीटर. ओके, सगळं सेंटीमीटरमध्येच आहे. मग आता जर आपल्याला किती बॉल्स मेल्ट करून एक ट्यूब बनवली हे काढायचं असेल तर आपल्याला काय लागणार आहे? सोल्युशन बघा. यामध्ये व्हॉल्यूम ऑफ ट्यूब इज इक्वल टू n इंटू व्हॉल्यूम ऑफ बॉल किंवा व्हॉल्यूम ऑफ 1 बॉल. ओके, मेल्ट केलं तुम्ही म्हणजे व्हॉल्यूम सेम वापरणार आहे तुम्ही. व्हॉल्यूम ऑफ ट्यूब पण एक बॉल मेल्ट केलेला नाही आपण, नंबर ऑफ बॉल्स मेल्ट केलेत. 1000 असतील, 2000, 5000, वी डोंट नो. सो त्याला आपण काय म्हणतोय? n. ओके, सो सपोज n बॉल्स वेअर मेल्ट. हे पण पाहिजे तर तुम्ही इथे लिहा. सपोज n बॉल्स वेअर मेल्टेड. n बॉल्स मेल्ट करून आपण ट्यूब बनवली असे म्हणूया. सो तुमचा हा बेसिक फॉर्म्युला झाला या न्यूमेरिकलचा. या फॉर्म्युलाच्या बेस्ट आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. तर व्हॉल्यूम ऑफ ट्यूब काय असेल? व्हॉल्यूम ऑफ ट्यूब बघा, पाहिजे तर मी आता सेपरेट कॅल्क्युलेट करतो आधी. व्हॉल्यूम ऑफ ट्यूब मध्ये काय येणार? आउटर व्हॉल्यूम मायनस इनर व्हॉल्यूम. बघा, इमॅजिन करा, पाईप आहे. पाईपमध्ये आउटर एक सिलेंडर असणार आहे आणि थिकनेसच्या आतला मोकळा एक सिलेंडर असणार आहे, त्याला आपण म्हणतोय इनर सिलेंडर. मग आउटर व्हॉल्यूममधून तर इनर व्हॉल्यूम मी मायनस केलं तर मला काय मिळणार आहे? त्या पाईपच्या मटेरियलचं व्हॉल्यूम मिळणार आहे. ओके, थिकनेसवाला. सो आउटर व्हॉल्यूममध्ये दोन्ही पण सिलेंडर आहेत. आउटर व्हॉल्यूममध्ये काय येईल? पाय, याला समजा मी R1 म्हटलं, याला समजा मी R2 म्हटलं, तर R1² H मायनस पाय R2² H. पाय H कॉमन निघेल, पाय इंटू H R1² मायनस R2². पायची व्हॅल्यू काही पुट करायची गरज नाही आहे, ॲज इट इज ठेवूयात. का? पुढे समजेल. H मिळालेला आहे आपल्याला 90. R1², R1 किती आहे? 30. R2 किती आहे? 28. व्हॅल्यू काय येईल? पाय इंटू 90 इंटू 30² किती आहे? 900. 28² किती आहे? 784. मग आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ट्यूब काय मिळाला? व्हॉल्यूम ऑफ ट्यूब मला मिळालेला आहे पाय इंटू 90 इंटू, इथे किती राहत आहे बघा, 900 मायनस 784, हे 16 आणि 100, 116 सेंटीमीटर क्यूब. हे कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. हे आपल्याला विचारलं आहे का? हे नाही विचारलेलं. आपल्याला फायनल आन्सर जेव्हा असेल तिथंच फक्त कॅल्क्युलेशन्स यूज करायचे. आता या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मी माझ्या या फॉर्म्युल्यामध्ये, आपला जो पहिला फॉर्म्युला आहे मेन फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू आता पुट करतो. ओके, लेफ्ट हँड साईड मला काय मिळाली? पाय इंटू 90 इंटू 116 इज इक्वल टू n इंटू व्हॉल्यूम ऑफ काय? व्हॉल्यूम ऑफ 1 बॉल. बॉल काय आहे? स्फेरिकल आहे. स्फिअरचं व्हॉल्यूम काय असतं? 4/3 पाय r³. म्हणजेच काय? पाय इंटू 90 इंटू 116 इज इक्वल टू n इंटू 4/3 इंटू पाय. आरची व्हॅल्यू 1 आहे, 1चा क्यूब काय असतो? 1च असतो. आता बघा, पाय इथे कॅन्सल झाला, म्हणून मग अशी म्हटलं की पायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची गरज नाही आहे. पाय आता कॅन्सल झाला. आता ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण सिम्प्लिफाय करायच्यात. ही व्हॅल्यू इकडे घ्या. एनची व्हॅल्यू काय येईल? 90 इंटू 116 इंटू 3 डिवायडेड बाय 4. ओके, 116 90 3 कशाला काय डिवाइड होतं, मल्टिप्लाय होतं ते बघा. 2 मी करू शकतो. ओके, 45 इथे 2 करता येईल. 2 5 10. ओके, 45 इंटू 3 इंटू 58. हे तुम्ही फाइंड आउट करा. 7580 काहीतरी याचं आन्सर येईल. बघूयात आपण फाइंड आउट करून. 45 इंटू 3 किंवा याला असं पण करता येईल. 45पेक्षा इथे 90 ॲज इट इज ठेवा. इथे अजून 2 आपण डिवाइड करू शकतो. 29 येईल. ओके, 29 इंटू 3 इंटू 90 म्हणजे 90 इंटू 29 इंटू 3 87. चेक करा. 7830 एवढे नंबर ऑफ बॉल्स आपल्याला मेल्ट करावे लागतील यासाठी. ओके,
व्हॉल्यूम बेस्ड पुढचा क्वेश्चन बघा. यामध्ये दिलेला आहे अ मेटल पॅरलोपाइप्ड ऑफ मेजर्स. पॅरलोपाइपचे मेजर्स दिलेले आहेत 16 सेंटीमीटर, 11 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर वॉज मेल्टेड. अगेन यामध्ये काय आलं? मेल्टेड. जर आपण मेल्ट केलेला असेल तर आपल्याला काय यूज करावं लागतं? व्हॉल्यूम यूज करावं लागतं. हाऊ मेनी कॉइन्स वेअर मेड इफ द थिकनेस अँड डायमीटर ऑफ ईच कॉइन वॉज 2 मिलीमीटर अँड 2 सेंटीमीटर. इथे डायमीटर दिलं आहे, रेडियस नाही दिलेली. हे तुम्हाला ट्रिक करण्यासाठी यूज केलेलं आहे. बघा, मेटल पॅरलेलोपाइप. पॅरलेलोपाइप म्हणजे जसं आपला क्युबॉइड आहे तसाच असतो पॅरलेलोपाइप. फॉर एक्झाम्पल तुमचा डस्टर. ओके, ऑफ मेजर 16, 11 अँड 10 सेंटीमीटर वॉज मेल्टेड टू मेक कॉइन. कॉइन काय आहे? कॉइन सिलेंड्रिकल असतो. कॉइनचा थिकनेस दिलेला आहे 2 mm, म्हणजेच किती? 0.2 सेंटीमीटर. ओके, डायमीटर दिला आहे 2 सेंटीमीटर, म्हणजे रेडियस किती झाली? 1 सेंटीमीटर. कॅल्क्युलेशनला अजून इझी झालं. ओके, आणि मेल्ट करून बनवलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल यामध्ये? आपल्याला पहिल्यांदा तर ॲझ्युम करावं लागेल किती कॉइन्स आपण यूज केले. सोल्युशन, लेट n कॉइन्स बी मेड. ओके, आधीच्या एक्झाम्पल सारखंच यामध्ये काय येईल मग? व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप काय असेल? n इंटू व्हॉल्यूम ऑफ कॉइन. ओके, n इंटू व्हॉल्यूम ऑफ कॉइन्स. ओके, आता व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप काय असतो? पॅरलोपाइप म्हणजे थोडक्यात क्युबॉइडच आहे. त्याचं व्हॉल्यूम काय असेल? LBH इज इक्वल टू n इंटू व्हॉल्यूम ऑफ अ कॉइन. कॉइन काय आहे? कॉइन इज πr²h. सिलेंडर आहे. ओके, पाहिजे तर आधी गिवन डेटा लिहून घ्या. गिवनमध्ये पॅरलोपाइपचं गिवन काय आहे? पॅरलेलोपाइपचा गिवन डेटा L दिलेला आहे 16, B दिलेला आहे 11, H दिलेला आहे 10. कॉइनसाठी काय आहे? कॉइनसाठी R किती आहे? 1 सेंटीमीटर. डायमीटरवरून आपण फाइंड आउट केलं. आणि थिकनेस म्हणजे हाईट किती आहे? 0.2 सेंटीमीटर. mmचं मी कन्वर्ट केलं सेंटीमीटरमध्ये. आता यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्यात आपल्याला. यामध्ये बघा, H कॅन्सल करू नका, हे वेगवेगळे H आहेत. व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइपमध्ये 16 इंटू 11 इंटू 10 इज इक्वल टू n इंटू पाय. पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे, तर सध्या मी 22/7 पुट करतो. ओके, R². R किती आहे? 1. 1 स्क्वेअर काय असतो? 1च असतो. हाईट किती आहे? हाईट आहे आपली 0.2 सेंटीमीटर. सो 0.2 ॲज इट इज. ओके, सगळ्या व्हॅल्यू जर मी इकडे घेतल्या तर मला n मिळणार आहे. हे मी इकडे घेतलं म्हणजे 16 इंटू 11 इंटू 10. ओके, उलटं लिहितोय. हा 7 येईल न्युमरेटरमध्ये. बाकीच्या व्हॅल्यू ज्या आहेत 22 आणि 0.2 या येतील डिनॉमिनेटरमध्ये. ओके, कॅल्क्युलेशनमध्ये सिम्प्लिफाय पहिल्यांदा करूयात आपण. 11 1 जा 11, 11 2 जा 22, त्यानंतर 2 8 जा 16. हा 0.2 कधी कधी कन्फ्यूज होतं आपल्याला, काय करायचं 0.2चं. इट्स ओके. 80 इंटू 10 इंटू 7. ओके, किंवा 8 इंटू 10 इंटू 7 सध्या ॲज इट इज ठेवूयात. डिवायडेड बाय 0.2 आहे. 0.2चा जर मी 0.1नी शिफ्ट केला तर इथे काय होईल? आपल्याला वरती एक 10, एक 0 ॲड होईल. सो 2 इंटू 10. बघा, पॉईंट तुम्ही राईटला शिफ्ट केला की 0 काय होतो? राईज होत जातो. राईट राईज हे लक्षात ठेवा. म्हणजे पॉईंट शिफ्ट केला, इथे तुमचा डिनोमिनेटरमध्ये असेल तर न्युमरेटरमध्ये एक 0 एक्स्ट्रा येणार, म्हणजे इथे माझा 10 येणार आहे. मग आता हे बघा, आता सिम्प्लिफाय करताना 10ला शक्यतो आपण नाही कॅन्सल करत, कारण कॅल्क्युलेशनला इझी जातो 10 असला तर. मग nची व्हॅल्यू काय येते? n इज इक्वल टू 7 इंटू 4. 7 इंटू 4 इज 28 इंटू 10 इंटू 10 किती झाला? 100. मग दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय येईल? 2800. हे काय आहे? नंबर ऑफ कॉइन्स आहेत, याला कुठला युनिट येणार नाही. सो n किती झाला की हाऊ मेनी कॉइन्स वेअर मेड? 2800 कॉइन्स वेअर मेड. ओके, तुमचं फायनली स्टेटमेंटमध्ये आन्सर येईल 2800 कॉइन्स वेल मेड. बघा, n ॲझ्युम करायचा आहे, दोन्ही व्हॉल्यूम पुट करायचे आहेत आणि कॅल्क्युलेशन ॲट द एंड जिथं तुम्हाला आन्सर येतं आहे त्याच्या आधी फक्त कॅल्क्युलेशन करायचं. समजा त्यात पाय वगैरे असेल, तो पाय काय होतो? बऱ्याच वेळा कॅन्सल होतो. ओके, नेक्स्ट आता अजून एक लास्ट क्वेश्चन बघूयात. द डायमीटर अँड लेंथ ऑफ रोलर इज 120 सेंटीमीटर अँड 84 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. एक रोलर आहे. रोलर म्हणजे तो सिलेंड्रिकल असणार आहे. टू लेवल द ग्राउंड 200 रोटेशन्स ऑफ रोलर आर रिक्वायर्ड. Okay, 200 rotations of the roller are required. Find the expenditure to level the ground at the rate of 10 per square meter. 10 per square meter एक्सपेंडिचर आहे. स्क्वेअर मीटर हा एरिया कशाचा असणार आहे? ग्राउंडचा असणार आहे. यामध्ये आपल्याला ग्राउंडचा एरिया दिलेला नाही आहे कुठंच.
ग्राउंडचे डायमेन्शन दिलेले नाही आहेत. ग्राउंडचे डायमेन्शन आपल्याला काढायचे आहेत किंवा ग्राउंडचा एरिया काढायचा आहे. कशावरून? तर आपल्याला रोलरचे डायमेन्शन माहिती आहेत आणि आपल्याला किती रोटेशन त्याचे होणार आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. बघा आता सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय येईल आपल्याला? गिवन डेटा. गिवन डेटामध्ये रोलरमध्ये काय आहे? डायमीटर अँड लेंथ. डायमीटर जर 120 सेंटीमीटर असेल तर लेंथ रेडियस किती झाली? रेडियस झाली 60 सेंटीमीटर. लेंथ किंवा लेंथलाच आपण एच म्हणू शकतो 84 सेंटीमीटर. ओके. सिलेंडर आहे, रोलर आहे. रोलर हा सिलेंड्रिकल असतो. ही लेंथ किंवा हाईट दिलेली आहे 84. डायमीटर दिलेला आहे 120. ओके. अशा प्रकारचा रोलर आहे. आता हा रोलर जेव्हा रोल होतोय म्हणजे हा कुठला एरिया कव्हर करणार आहे? हा एरिया जो कव्हर होणार आहे रोलरच्या रोलिंगमुळं हा कुठला एरिया आहे? हा असणार आहे त्याचा कर्ड सरफेस एरिया, CSA. कर्ड सरफेस एरिया म्हणजे एकदा तो रोल झाला ह्याचा अर्थ तो किती एरिया कव्हर करेल? इक्वल टू इट्स कर्ड सरफेस एरिया. ओके. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? CSA फाइंड आउट करायचं आहे. CSA वरून आपल्याला काय मिळेल? एरिया ऑफ ग्राउंड किंवा एरिया रोल्ड होईल आणि त्यावरून आपल्याला अमाऊंट काढता येईल. ओके. मग सगळ्यात पहिल्यांदा CSA कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. कर्ड सरफेस एरिया म्हणजे काय येणार? तो येणार आहे 2πRh. ओके. फॉर्म्युला लिहिला 2πRh. 2 इंटू पायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, 22/7 पुट करूयात, कॅन्सल करता येतं काहीतरी. आर रेडियस किती आहे? रेडियस इज 60. हाईट किती आहे? हाईट आहे 84. बघा 7ने इथं कॅन्सल करू शकतो मी. 7 1 जा 7, 7 2 जा 14. ओके. सो मला CSA मिळाला, कर्ड सरफेस एरिया मिळाला 22 इंटू 2 इंटू 12 इंटू 6 म्हणजे हा मिळेल 44 इंटू 12 इंटू 60. ओके. 720 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. सध्या काय कॅल्क्युलेट करत नाही मी, ॲज इट इज ठेवतो. पुढे आता किती त्याचे रोटेशन झालेत? एरिया रोल्ड किती झालाय? एरिया रोल्ड किती एरिया त्यांनी कव्हर केला? 200 इंटू 44 इंटू 720 स्क्वेअर सेंटीमीटर. आता रेट जो दिलेला आहे रेट स्क्वेअर मीटरमध्ये दिला आहे. म्हणजे याला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. स्क्वेअर सेंटीमीटरचा स्क्वेअर मीटरमध्ये करायचा असेल तर बघा 1 सेंटीमीटर किंवा 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असेल? 100 सेंटीमीटर असतो. मग 1 मीटर स्क्वेअर किती असेल? हा असेल 100 इंटू 100 सेंटीमीटर स्क्वेअर. कन्व्हर्जनमध्ये चुकायचं नाही. 1 मीटर इज 100 सेंटीमीटर. मग 1 मीटर स्क्वेअर असेल 100 इंटू 100 सेंटीमीटर. म्हणजे यालाच थोडक्यात आपल्याला काय करावं लागेल? 200 इंटू 44 इंटू 720 अपॉन 100 इंटू 100 हा काय झाला? स्क्वेअर मीटरमध्ये आला. स्क्वेअर मीटरमध्ये आला. आणि आता मला काय काढायचं आहे? अमाऊंट किती लागणार आहे? तर अमाऊंट किती असणार आहे? एक्सपेंडिचर किती असणार आहे? दिस अमाऊंट मी मुद्दाम कॅल्क्युलेशन करत नाही आहे. असं नाही की मला येत नाही. कॅल्क्युलेशन का करत नाही आहे? आपल्याला कॅल्क्युलेशनचे मार्क्स मिळणार नाही आहेत, आपल्याला आन्सरचे मार्क्स मिळणार आहेत. ओके. तर मी हे सगळे ॲज इट इज ठेवत जातोय आणि एकदाच मला कॅल्क्युलेशन करायचं आहे ॲट द एंड. आता या स्टेपला मी काय करतोय? कॅल्क्युलेशन तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही इथे करू शकता, नो प्रॉब्लेम. परत याला मग तुम्ही 200ने मल्टिप्लाय करणार वगैरे वगैरे. एवढं सगळं करण्यापेक्षा मी ॲज इट इज पुट केलं. आणि इथे आता मला बघा काय मिळतं आहे? रेडीमेड 0 0 कॅन्सल होत आहेत. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. डिनॉमिनेटर पूर्ण गेला, ती एक टर्म गेली. राहिलं काय आता माझ्याकडे? 44 इंटू 2 राहिला 88 इंटू 72. ओके. 72 इंटू 88. किती झाली ही अमाऊंट? 6336 रुपीज. ही झाली माझी टोटल कॉस्ट. म्हणजे त्या रोलरने पूर्ण ग्राउंड रोल करण्यासाठी मला जी कॉस्टिंग लागली ती लागली 6336. ओके. अशा प्रकारे आपण जे काही न्यूमेरिकल्स आहेत, ओके, वर्ड टाईपचे न्यूमेरिकल्स आहेत, व्हॉल्यूम बेस्ड आहेत, एरिया बेस्ड आहेत, हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो, सॉल्व करू शकतो. लक्षात घ्या यामध्ये की काय आहे, की फॅक्टर काय आहे, तुम्हाला फॉर्म्युले सगळे लक्षात असले पाहिजेत. फॉर्म्युले तुमचे पाठ झाले पाहिजेत. पाठ करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? चार्ट समोर ठेवायचं आणि चार्ट बघून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे. ओके. ऑटोमॅटिक तुमचे फॉर्म्युले जे आहेत ते पाठ होऊन जातात. ओके. ऑल द बेस्ट.